नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, प्रायव्हेट MBBS 2026चा परभणी या ठिकाणी आपल्याला किती कट ऑफ गेलेला होता आणि ह्यावर्षीसुद्धा किती राहू शकणार आहे त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे. ते एक्सपेक्टेड कट ऑफ 2026चा MBBSचा प्रायव्हेट परभणी मेडिकल कॉलेजचा मी सांगणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे लक्षात येईल. तर लास्ट इयरचा तुम्ही जर पाहाल तर अगदी शेवटचा जो ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला शेवटचा स्टुडंट पाहिला तर 322वरती सुद्धा विद्यार्थ्यांची सीट अलाउड झाली होती. पण आपल्याला मार्कावरती नाही तर आपल्याला ऑल इंडिया रँकवरती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे आपल्याला ऑल इंडिया रँक माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर त्या कॉलेजसाठी जर आपल्याला ॲडमिशन पाहिजे असेल प्रायव्हेट परभणी मेडिकल कॉलेजसाठी तर त्या ठिकाणी आपल्याला किती ऑल इंडिया रँक असणं आवश्यक आहे. म्हणजे आपण जवळपास त्या रँकच्या जवळ असाल तर आपल्याला त्या ठिकाणी प्रायव्हेटचं MBBS कॉलेज परभणी या ठिकाणी मिळू शकणार आहे. मी आज तुम्हाला अगदी पूर्णपणे अगदी चार्ट तुम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये ऑल इंडिया रँक अगदी पहिल्या राऊंडचा आणि शेवटचा राऊंडचा ऑल इंडिया रँक किती राहिलेला होता आणि मार्कसुद्धा अगदी सांगणार आहे. तर पूर्णपणे हा चार्ट मी तुम्हाला बनवलेला आहे तुमच्यासाठी. तर हा पूर्णपणे पाहू शकता. तर त्याआधी ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगसुद्धा माझ्यामार्फत घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता. आणि अगदी तुमचं गव्हर्नमेंट असो किंवा सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट असो किंवा डीम्ड असो कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जर MBBS करायचं असेल तर तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स माहिती विचारू शकता आणि तुमचं सीट अलॉट करून घेऊ शकता. तर व्यवस्थित अगदी तुम्ही चॉईस फिलिंग करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तिथे काही अडथळा येणार नाही. तर अगदी हे परभणी मेडिकल कॉलेज MBBS एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला लास्ट इयरचा मार्क सांगणार आहेत आणि ऑल इंडिया रँक पण सांगणार आहे. तर याही वर्षीसुद्धा अगदी त्या कॉलेजला जाण्यासाठी आपल्याला ऑल इंडिया रँक यापर्यंत असेल अगदी पहिला राऊंड किंवा लास्ट राऊंड तर तुम्ही ऑल इंडिया रँक तुम्ही पहा. मार्कांमध्ये तुम्हाला अगदी त्याच्यामध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण मार्क हे जवळजवळ लास्ट इयरच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी 10 ते 20 मार्क तुम्ही ॲड करून चला. पण ऑल इंडिया रँक जवळपास तसा असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ह्यावर्षी प्रायव्हेट परभणी मेडिकल कॉलेजचं सीट अलॉट होऊ शकणार आहे. तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे सांगत आहे तो अगदी तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. तर इथं मी कॅटेगरी काढलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडला ऑल इंडिया रँक किती राहिलेला होता. तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडला विद्यार्थ्याला ऑल इंडिया रँक 1,71,272 एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला होता SC कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा विद्यार्थ्यांसाठी. आणि जो त्याच SC कॅटेगरीच्या लास्ट राऊंडला विद्यार्थ्याला सीट आपल्याला इथं पाहू शकतो किती रँकवरती अलाउट झाली होती. तर 1,76,774वरती सीट अलाउट झाली होती आणि लास्ट इयरचे मार्क तुम्ही पाहाल तर 418 आहेत. पण ह्या वर्षीचे आपल्याला मार्क इथं आपल्याला भरपूर चेंजेस पाहायला मिळणार आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही 10 ते 20 मार्क ॲड करून चला म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत. फक्त आपल्याला इथं ऑल इंडिया रँक माहिती असणं खूप आवश्यक आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये आपला SMLसुद्धा येईलच. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला अगदी पहिला राऊंडचा SML आणि लास्ट राऊंडचा SML किती येऊ शकतो तेही अगदी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आणि त्यानंतर ST कॅटेगरीचं सुद्धा तुम्ही इथं ऑल इंडिया रँक पहिल्या राऊंडचा पाहू शकता. 3,65,353वरती सीट अलाउड झाली होती ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि शेवटचा जो राऊंड होता त्या ठिकाणी 3,64,069वरती सीट अलाउड झाली होती शेवटचा राऊंडचा. आणि मार्क पाहायला तर 322वरती सीट अलाउड झाली होती लास्ट इयरला. पण ह्यावर्षीसुद्धा अगदी त्याच्यामध्ये 20 मार्क ॲड करा म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये आहे. तर हे रँक तुम्ही पहा म्हणजे तुम्ही एक्सपेक्टेड तुम्ही कट ऑफ तुम्हाला लक्षात येईल. तर यावर्षी आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना अगदी परभणीचं सुद्धा जर प्रायव्हेट मेडिकल कॉलेज चालत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी जर हा कट ऑफ येत असेल तर तुम्ही नक्कीच हे कॉलेजसुद्धा तुम्ही चॉईस फिंगनं टाका की जेणेकरून मला तिथे सीट अलाउट होऊ शकणार आहे. तर प्रत्येक कॅटेगरीचं विजय कॅटेगरीचं सुद्धा तुम्हाला अगदी इथं झूम करून दाखवते. 1,00,000+ पहिल्या राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे ऑल इंडिया रँक आणि 1,04,484 हा राहिलेला आहे विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. आणि 461 याच्यामध्ये सुद्धा 10 to 20 मार्क्स तुम्ही ॲड करून चला. त्यानंतर NTBच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्हाला अगदी इथं पाहू शकता 1,40,000+ राहिलेला आहे पहिल्या राऊंडचा. आणि NTBचा सुद्धा 1,45,000 हा प्लस राहिलेला आहे. मार्क 436 राहिलेले आहेत. ओके. आणि त्यानंतर NTCचं सुद्धा अगदी 78,500+ राहिलेला आहे पहिल्या राऊंडचा. आणि शेवटच्या राऊंडचा 83,983 एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे. आणि मार्क 475 राहिलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 10 ते 20 मार्क ॲड करून चला म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत. आणि NTDच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहिल्या राऊंडला 84,100+ राहिलेला आहे आणि लास्ट राऊंडला सुद्धा 85,500+ राहिलेला आहे. मार्कसुद्धा 474 लास्ट इयरचे आहेत. यामध्ये सुद्धा तुम्ही 10 ते 20 मार्क ॲड करून चला. आणि त्यानंतर जो कट ऑफ मिळतो बघा OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 77,600+ पहिल्या राऊंडचा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे. आणि लास्ट राऊंडचा ऑल इंडिया रँक 83,800+ राहिलेला आहे. आणि मार्क तुम्ही पाहू शकता 475. त्याच्यामध्ये तुम्ही 10 to 20 मार्क्स ॲड करून चला. आणि त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा
600+ राहिलेला आहे पहिल्या राऊंडचा ऑल इंडिया रँक. आणि त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शेवटचा राऊंड 85,194 एवढा हा लास्ट राऊंडचा विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे. मार्क 475 राहिलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही 10 to 20 मार्क्स ॲड करून चला. आणि त्यानंतर प्रायव्हेटमध्ये EWS कॅटेगरी नसते आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रायव्हेट MBBS परभणीसाठी आपल्याला पहिल्या राऊंडला ऑल इंडिया जो राहिलेला आहे रँक तो 65,900+ राहिलेला आहे. आणि शेवटचा जो राऊंड आहे त्यामध्ये 87,100+ राहिलेला आहे आणि मार्क 473 राहिलेले आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 10 to 20 मार्क्स ॲड करून चला. तर तुम्ही हे रँक बघत चला विद्यार्थी मित्रांनो, कारण सध्या तुमच्याकडे स्कोअर कार्डवरती ऑल इंडिया रँक आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला आपल्या ह्या रँकनुसार आपल्या कॅटेगरीनुसार आपण जर येत असाल अगदी थोडेफार कमी जास्त असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सेफ झोनमध्ये आहे. तर हेही तुम्हाला सांगणार आहे, कारण नवीन कॉलेज येत आहे तर प्रायव्हेट कॉलेजसुद्धा येत आहेत. त्यामुळे अगदी कट ऑफवरती सुद्धा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण खूप सारे तुम्ही असे व्हिडिओ पाहत असाल की कट ऑफ खूप वाढणार आहे, पण विद्यार्थी मित्रांनो जास्त वाढणार नाही. त्याचं रिझनही मी सांगणार आहे. कारण जे काही 20 लाख विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत एक्झाम दिलेले, पण क्वालिफाय झालेले फक्त 10 लाख विद्यार्थी आहेत. आणि त्यातले आपल्या महाराष्ट्रामधून जे 2-2.5 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती त्यातले खूप कमी विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. त्यामुळे क्वालिफायची संख्या म्हणजे क्वालिफाय झालेली विद्यार्थ्यांची संख्या ही कमी राहिलेली आहे. म्हणजे खूप सारे विद्यार्थ्यांना 213पेक्षा कमी मार्क आलेले आहेत. आणि आपल्याला त्या ठिकाणी अगदी खूप 500 ते 550 ह्या मार्कांमध्ये सुद्धा थोडेसे विद्यार्थी आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंटचा कट ऑफ इथं हायर साईडला पाहायला मिळणार आहे, पण प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर डीम्ड कॉलेजचा सुद्धा आपल्याला कट ऑफ कमी पाहायला मिळणार आहे, कारण नवीन कॉलेजेस येत आहेत. त्यामुळे तिथे कॉलेजची संख्या वाढत आहे, इंटेक वाढत आहे. त्यामुळे ह्यावर्षीसुद्धा कट ऑफवरती परिणाम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग करा की जेणेकरून तुमच्या काही चुका होणार नाहीत. व्यवस्थित फॉर्म फिलअप करा की, आणि त्यानंतर अगदी तुम्ही स्पेलिंग मिस्टेक ह्या सगळ्या गोष्टी करेक्शन करा, कारण खूप वेळा करेक्शन विंडो हा ओपन होत नाही. त्यामुळे आपल्याला ज्या सिली मिस्टेक झालेल्या आहेत त्या आपल्याला दुरुस्त करण्यासाठी आपल्याला खूप वाट पाहावी लागते. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॉईस फिलिंगसुद्धा अगदी व्यवस्थित करा. प्रेफरन्सेस लिस्ट तुम्ही अगदी व्यवस्थित हाताशी करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत. तर सध्या आपल्याकडे ऑल इंडिया रँक आहे. ऑल इंडिया रँकवरतीच तुम्हाला मी अगदी ह्या कॉलेजचा प्रायव्हेट कॉलेजचा परभणीचा मी कट ऑफ सांगितलेला आहे. गेल्या वर्षीचा जो होता मार्क रेंज त्याच्यामध्ये सुद्धा अगदी आपल्याला ह्यावर्षी मार्कांची रेंज 10 ते 20 मार्कांनी आपल्याला डिफरन्स पाहायला मिळणार आहे. पण ऑल इंडिया रँक जवळपास तसाच असू शकणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये SMLसुद्धा जो काही येईल त्याच्यावरती सुद्धा मी अगदी व्हिडिओ प्रत्येक कॉलेजचा व्हिडिओ बनवणार आहे. तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी तुम्ही नक्कीच कनेक्ट करा. म्हणजे तुम्ही ह्या चॅनलवरती एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू पण शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमच्या व्हॉट्सअप लिंकलासुद्धा ॲड व्हायचं असेल तर त्यांनीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी एक व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रायव्हेट MBBS परभणीचं मी हे पूर्णपणे कट ऑफ एक्सपेक्टेड सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच इतरांनासुद्धा गरजूंना पण विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा. त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.